जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना दीपदान उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता मला बनवायचा आहे हार। मी बनवणार आहे बाबासाहेबांसाठी आणि आमच्या दरवाजासाठी एक छानसा हार मी बनवते। दरवाजाला तोरण बनवते आणि बाबासाहेबांना हार बनवते। असे माझ्या घरातले मला करेक्ट करतात, मी जिथं चुकल तिथं। हे बघा, हे असले आमच्या घरातले ज्यांना माझ्या चुका काढायला मजा वाटते आणि त्यांना स्वतःला तर काही येत नाही, पण ते माझ्या चुका काढतात। बोला, चला बोला, सांगा ना। मी काय सांगू, तू नाही तर तुम्ही बनवा हार। तर चला, आता मी बनवायला घेते आहे हार आणि हार बनवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते। तर चला, मी बनवते हार। तर मी बनवत आहे हार बनवत आहे एक बाबासाहेबांना आणि एक आमच्या दरवाजाला लावायसाठी मी हार बनवत आहे। मी थोडं घेऊन आलेले आहे आणि हा हार बनवून बघा आता तयार झाला आहे। मी तुम्हाला दाखवते तयार झाल्यावर, आणि थोडं बाकी आहे, म्हणजे 2-3 फुलं घालायचे बाकी आहे। तुम्हाला मी दाखवते मी हार कसे बनवले आहेत घरच्या घरी। हे बघा, हा हार मी बनवला आहे बाबासाहेबांच्या फोटोला। तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। आणि आता एक मी दुसरा हार बनवत आहे, तो हार मी दरवाजाला लावायसाठी बनवणार आहे। मोठा हार बनवते मी आता। आणि हे आली आहे मला बसल्या बसल्या गरमागरम चाय, आणि आता मी चाय पिणार आणि एकदम कैची घेऊन गेलात का तिकडं? हो, द्या इकडं कैची। तर मी बनवते आहे दरवाजाला लावायला हार, कारण आज आहे दीपदान उत्सव आणि त्यासाठी मी करत आहे तयारी। ओ इकडे बघा ना, हा एवढा पुरण आपल्या दरवाजाला मोठा होईल ना? हा, एवढाच घेते मी। तुम्ही बघताय का? हे बघा, मी ही मोठी सुई घेतली आहे आणि या मोठ्या सुईने मी मस्त हार बनवणार आहे। पहिलं मी इकडून आता याला इथं खाली अशी गाठ मारून घेते। अशी गाठ मारली म्हणजे काय होणार, खालतून आपण जे फुलं लावणार आहे ना ते फुलं खराब नाही होणार। आणि मला नाही मिळाले, आंब्याचे पानं मिळाले नाही, म्हणून आम्ही पेरूचे पानं घेतले आणि हे पानं मी आता इथं लावते। तुम्ही बघू शकता छान हार मी बनवते आहे। थोडे त्याच्यामध्ये मी हे थोडं लावते। कपडे सुकत घालायचे। कपडे सुकायला टाकायचे। हा हार आता आम्ही लावणार आहोत दरवाजाला। बघा आपल्या दरवाजाला येतोय का, कसा बनवलाय मी हार। आणि हा एक हार मी बनवलाय छोटा। हा हार आम्ही लावणार आहोत बाबासाहेबांच्या फोटोला। हे का नंतर तर तुम्ही बघितलं का मी कसे हार बनवले। तुम्हाला मी बनवलेले हार कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आता रांगोळी काढायचं आमचं कॅन्सल झालेलं आहे, कारण भरपूर पाऊस यायला लागलेला आहे। त्या पावसानं पावसामध्ये सगळे सण साजरे करावे लागले। आता जाऊयात, बाय।